तीन डॉक्टर मध्ये प्रशांत डिक्कर पैकी एका डॉक्टर सोबत होणार डिक्कर यांची टक्कर। पहा 1 to 1 प्रशांत डिक्कर सोबत 1 to 1 IB7 न्यूज वर। काल झालेल्या महारॅलीमुळे जळगाव जामोद मतदारसंघामध्ये चांगलाच भूकंप झाला। ही महारॅली लोकांनी आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिली। हजारो वाहनांचा ताफा सोबत छत्रपती राजे संभाजी महाराज व ऑल इंडिया पॅन्थरचे दीपकभाई केदार। मतदारसंघात विचित्र चित्र दिसत आहे। अनेकांची झोप उडाली असल्याचे बोलले जात आहे। खरंच काय प्रशांत या सर्वांना भारी पडणार? येणारा काळ ठरवेल। नमस्कार, मी उत्तम वानखडे, संपादक IB7 न्यूज आणि आम्ही आहोत जळगाव जामोद मतदारसंघामध्ये। जळगाव जामोद मतदारसंघामध्ये चांगलंच वातावरण तापलं आहे। वातावरणात आता राजकीय वातावरणात धीरे धीरे परिवर्तन होत आहे। काल जळगाव जामोद मतदारसंघामध्ये जळगाव ते वरवड बखाल या एवढ्या 50 किलोमीटरच्या अंतरावर एक महारॅली निघाली होती। त्या महारॅली ज्या उमेदवारासाठी निघाली होती ते उमेदवार आमच्यासोबत आहेत प्रशांत डिक्कर। राजे संभाजी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज राजे संभाजी या रॅलीला त्यांनी विशेष उपस्थिती दिली। तसेच ऑल इंडिया पॅन्थरचे भाई दीपक केदार यांनी सुद्धा या रॅलीला उपस्थिती दिली होती। महारॅली काल जळगावकरांनी तसेच मतदारसंघातील सर्वांनी पाहिली। आज आमच्यासोबत आहेत ते 1 to 1 मध्ये प्रशांत डिक्कर 1 to 1 मध्ये। काय सांगाल या मतदारसंघामध्ये आतापर्यंत तुम्ही जो काही आंदोलनं केली, उपोषणं केली, धरणे केली किंवा कामगार आहेत, शेतमजूर आहेत, शेतकरी आहेत आणि इतर पीडित लोक आहेत, दलित आहेत, शोषित आहेत, यांच्यासाठी जे आंदोलनं केली त्याचं फलित काय तुम्हाला? खरं तर तुम्ही सर्वांनी बघितलेलं आहे, गेल्या 16 वर्षापासून मी शेतकरी, शेतमजूर असेल, आमच्या महिला भगिनी असतील, आमचे युवक असतील, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, अशा सर्व घटकांच्या प्रश्नाला घेऊन मी गेल्या 16 वर्षापासून संघर्ष करतो। मी रस्त्यावर उतरतो, आंदोलन मोर्चे करतो। अनेक वेळा पोलीस केसेस माझ्यावर झालेल्या आहेत। 5-5, 7-7 दिवस मी जेलमध्ये आलो, पोलीस कस्टडीमध्ये सुद्धा राहिलेला माणूस आहे। आणि शेतकऱ्याचं दुःख काय, गोरगरिबाचं, आमच्या आईबापाचं दुःख काय हे मी जवळून पाहिलेलं। आणि म्हणून सर्व मतदारसंघातल्या जनतेने या ठिकाणी निर्णय घेतला आणि प्रशांत डिक्करसारखा माणूस जो 16 वर्षापासून शेतकऱ्यासाठी, मजुरासाठी रस्त्यावर भांडतो, ती भांडण अक्षरशः विधानसभेच्या सभागृहामध्ये केली पाहिजे। म्हणून गावागावात प्रतिसाद मिळत आहे, गावागावात लोकांनी वर्गणी दिली आहे। तर घरचा गरीब आहे, फाटका माणूस आहे, फकीर आहे। कालच्या रॅलीतून तुम्हाला दिसून आलं असेल की 2000 वाहनं फोर व्हीलर त्या ठिकाणी त्या रॅलीमध्ये सहभागी झाले होते। गावागावातून लोक स्वतःचे वाहनं, स्वतःच्या गाड्या घोड्या घेऊन त्या रॅलीमध्ये आले। मला तर असं वाटतं की जे प्रस्थापित घराण्याशी आहे, ज्यांनी या 35 वर्ष या मतदारसंघामध्ये ज्यांनी सत्ता भोगली, ते महाविकास आघाडीचे उमेदवार असतील किंवा महायुतीचे संजय कुटे असतील, 35 वर्ष झाले पण अजूनही या मतदारसंघाचा काही विकास त्या ठिकाणी काही दिसत नाही। अक्षरशः शाळा ओस पडायला लागते, शिक्षणाचा दर्जा पूर्णपणे ढासळलेला आहे। अनेक गावात पाण्याची व्यवस्था नाही, आरोग्य विभागाचा पूर्ण प्रकार सारा हे ढासळलेला आहे। अशा बिकट परिस्थितीमध्ये आमचा शेतकरी असेल, शेतमजूर अक्षरशः वनवासात जीवन जगत आहे। आणि म्हणून प्रशांत डिक्कर हा शेतकऱ्याशी लढणारा माणूस आहे। निश्चितपणानं प्रशांत डिक्कर विधानसभेच्या सभागृहामध्ये गेल्यानंतर कापूस सोयाबीनच्या भावाची कोणी सुटणारा, आमच्या शेतमजुरांचा प्रश्नसुद्धा त्या ठिकाणी सुटणारा, सर्व प्रश्नाला वाचा करण्यासाठी अक्षरशः प्रशांत डिक्कर गावागावात पोहोचून लोकांचा प्रतिसाद मला मिळत आहे। निश्चितपणानं 23 तारखेला जो विजय होईल तो आमच्या शेतकऱ्यांचाच होणार आहे। आपण म्हटलं आहे की या ठिकाणी एक फाटका माणूस या रिंगणामध्ये उभा आहे। प्रस्थापितांच्या विरोधामध्ये विस्थापित असा उमेदवार या ठिकाणी उभा आहे। लोक वर्गणी करून या उमेदवाराला, या पठ्ठ्याला सहकार्य करत आहेत। अशातच आपला जो जनप्रतिसाद वाढतो आहे, लोकप्रतिसाद वाढतो आहे, आपल्या मागे जो काही समूह आता दिसतो आहे, काही ऐकण्यात येतात का? बरं, तर आता तुम्ही आक्रोश बघितला असेल। मी असलगावमध्ये या ठिकाणी सकाळपासून गाव तो घराघरात मी जातो आहे। आताच काही लोक या ठिकाणी आले, ज्या असलगावातले आमचे काही इथे चिंतकातले स्वतःहून या ठिकाणी आले आणि भाजपच्या लोकांनी, आम्ही जे पाठीमागे आम्ही स्टिकर लावले, त्यांनी आमच्या मागे टीम आठवल्या भाजपवाल्यांनी, त्याचे कार्यकर्ते जे स्टिकर लावले आमचे ते स्टिकर काढतात आणि ठिकाणचे बॅनर फाडले। सोनाला गाव ठिकाणचे त्या ठिकाणी 4 बॅनर त्यांनी चोरून नेले, गावाच्या बाहेर तोडमोड करून टाकले। आणि काल तर असं अक्षरशः त्यांनी परवा दिवशी सांगितलं की प्रशांत डिक्करला सभाच होऊ देत नाही, त्याची रॅली होत नाही। आमच्या सामान्य कार्यकर्त्याचा गावागावात दबाव टाकण्याचा प्रयत्न चालू आहे, आमिषा देण्यात चालू आहे पैशानं। आणि खऱ्या अर्थाने मी त्यांना तर माझं फुल आव्हान आहे, पैशानं निवडणुका जिंकता येत नाहीत, पैशानं निवडणुका जिंकता येतात। हे श्रीमंत लोकांनी केलेली अफवा आहे। पैशाने निवडणुका जिंकता आल्या असतात, अंबानीच्या घरातला मुख्यमंत्री असतात। आणि त्याचं लोकांच्या लक्षात आलेलं आहे की यांची ही दडपशाही, गुंडशाही आता लोकांना कंटाळलेलं आहे। कारण दुसऱ्या बाजूनं या ज्या लोकांच्या अक्षरशः मागच्या वर्षी जमिना ओढून केल्या होत्या, प्रचंड त्या ठिकाणी नुकसान झालं होतं। 50 वर्षामध्ये एवढं नुकसान झालं नाही, शेतकऱ्याचं कष्टकऱ्याचं नुकसान त्या 22 जुलैला झालं होतं। पण आमदार कुठेनं त्या लोकांच्या पैशानं त्यांच्या खात्यामध्ये जाऊ देतात। परस्पर स्वतःच्या भाजपच्या कार्यकर्त्याच्या खात्यामध्ये लाखो रुपये त्या ठिकाणी वरती गेले। अजूनही 7,500 शेतकरी असे आहेत की नुकसान होऊन त्यांना एक दमडीसुद्धा मिळालेली। मागच्या वर्षीचे पीक विम्याचे पैसे अजून शेतकऱ्याच्या खात्यात आले नाही। असे अनेक शेतकऱ्याचे, आमचे कष्टकऱ्याचे प्रश्न प्रलंबित आहेत। निश्चितपणानं माझ्यासारखा आमदार झाला
तर मी ठरवलेलं आहे. तर तुमच्या आता मला हे सांगा, फक्त शेवटचा प्रश्न आहे की या मतदारसंघामध्ये जातीय राजकारण चालते. प्रस्थापितांकडे हे विशेषतः हिंदू प्रवर्गाचे मतं आतापर्यंत गेलेले आहेत आणि त्याच्याकडे तसा गठ्ठा आहे. त्याच्यानंतर जर पाहिलं तर आपण महाविकास आघाडीकडे माळी समाज, मुस्लिम समाज हा या मतांचा गठ्ठा आहे. वंचित बहुजन आघाडीकडे आंबेडकरी समाज आहे आणि इतर काही समाज आहे. असा तुमच्याकडे असा कोणता गठ्ठा आहे की ज्या करून तुम्ही तो गॅदर करून गोळा करून तुम्ही या निवडणुकीला थांबवता? मुळामध्ये आताच नाही, गेल्या अनेक निवडणुका आपण पाहिल्या. हे जे नेते आहेत हे जाती धर्माचे झेंडे घेऊन मतं मागतात, पण हा प्रशांत दिक्कर असा आहे की हा शेतकऱ्याचे मजुराचे प्रश्न घेऊन मी मतं मागतो. आणि आता हे जे उमेदवार आहेत 20 वर्ष झाले आपण पाहत आहे मतदारसंघामध्ये दोघांचं भांडण आणि तिसऱ्या त्याला आतापर्यंत चाललं. संजय कुठे असतील, त्यांनी अक्षरशः आता मुंबई दिल्लीमध्ये जायचं, थोडीफार पैसे त्या ते वरच्या नेत्यांना देऊन सेटिंग करून डमी उमेदवार द्यायचा. त्याच पद्धतीचा महाविकास आघाडीचा यावेळी डमी उमेदवार आहे. यावेळीची लढाई खऱ्या अर्थानं सरळ संजय कुटे विरुद्ध प्रशांत दिक्कर असणार आहे. सरळ लढाई या ठिकाणी प्रशांत दिक्कर विरुद्ध संजय कुटे आहे आणि येथे कुठल्याही धर्माच्या कुठल्याही जातीचं असं विशिष्ट मत नाही. इथं धर्मनिरपेक्ष मत आहे असं या ठिकाणी दिसून आलं. येणाऱ्या निवडणुकीला आपणास आमच्या IP7 न्यूज चॅनल टीमकडून खूप शुभेच्छा. धन्यवाद.